मावशी काय इथे काय करताय तुम्ही? मी कुठं काय नाही असंच. एक मिनिट तुम्ही त्याच आहात ना ज्या देवाच्या घरी काम करता? मी तिथे. मग तुम्ही इथे काय करताय? हा आमच्या घरात कशाला चाललाय तुम्ही? तुमचं घर मस्त आहे की. कळलं नाही ते कसं झालंय, रस्त्याला दिसना रस्ता चुकली. रस्ता चुकलात? नाही तुम्ही काय मला वेडा समजता? सरळ रस्ता इथे. तुम्ही मला सांगा नक्की इथे काय करताय? हा आमच्या घरी कशाला घुसताय? एक मिनिट, देवाने पाठवलं का तुम्हाला? नाही तुमचं नाव काय आधी सांगा मला. लक्ष्मी. हा ठीक आहे, ते काही असू दे, पण तुम्ही आमच्या घरी का घुसताय? हा हे बघा, मला आत्ताच्या आत्ता सांगा तुम्ही इथे काय करताय? सर मधले CID असतात ती आहे. CID? डिटेक्टिव्ह? तेच ते. मला वाटतं तुम्हीच एखादे डिटेक्टिव्ह आहात. मी अशी वाटते. आधी मला सांगा आमच्या घरात कशा शिरत होतात? हा मला आत्ताच्या आत्ता सांगा, नाही तर मी पोलिसांना बोलवी ना. पोलीस कशाला? मी चालली आपली गप गुमान. ते आणखीन एक भिंग बांधवायला पाहिजे. दिसेल रस्ता चुकली. एक मिनिट तुम्ही कुठे राहता? राहते मी हे आपलं हे हिथं पल्ल्याडला राहते. जाते की मी. ठीक आहे, तुम्ही रस्ता चुकलाय ना, मग मी सोडतो तुम्हाला. या. नाही कशाला मी रोज एकटीच जाते ना. नाही ठीक आहे ना, मग मी सोडतो. अशी रस्ता चुकली, अशी परत चालली. ओ मावशी. या आलात, झाली सगळी नाटकं. त्याला मेकअप उतरवा आता. आजी मी आलोय. अरे डब्बू तू? हो का, दुसरं कोणी येणार होतं का? दुसरं कोण येणार रे? नाही ते तू मेकअप गेटअप वगैरे विचारलंस म्हणून. हा अरे मला वाटलं ती पिंकी आली, पण तू अचानक इथं कसा? हे तू मला विचारतेस? मला सांग आई कुठे? तू काही खाणार आहेस का? तू सांग मला काय पाहिजे, मी पटकन करून देते. मला काही नकोय. मग गरम गरम दूध पितोयस का हळदीचं? घशाला बरं वाटेल. आजी मला काही नकोय, मला फक्त सांग ती तुझी लाडकी लेक कुठे आहे? हा तिचा मुलगा आलाय भेटायला, त्याला भेटायची काही इच्छा वगैरे आहे की नाही? आणि कॉलेजमध्ये मी तिचा मुलगा नाहीये, ती माझी आई नाहीये, आणि ऑल सगळं ठीक आहे, पण घरी तरी क्लायमेट चेंज झालेलं दिसतंय नाही? थंडी पडायला लागली आहे. आजी वाराही सुटलाय, वादळ येणार बहुतेक. तुझं काय चाललंय? मी काय बोलतोय तुझ्याशी आणि तुझं काय चाललंय? वादळ वारा काय बोलतेस तू? हा अच्छा असं आहे काय? आजी तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल ना, तर तसं क्लिअर सांग. तू पण आणि आई पण दोघी ना सारख्याच आहात. आपला मुलगा आलाय, त्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल, मला काही काळजी वगैरे आहे की नाही? डब्बू तू चिडलास की किती गोड दिसतोस रे. आजी हा असला मस्का मारून ना माझा त्रागा कमी नाही होणार आहे, आणि तुझ्यावरचा राग तर बिलकुलच कमी नाही होणार आहे. अरे मोनिका बद्दल बोलत होतास ना, मला कशाला मध्ये ओढतोयस? तूच जबाबदार आहेस या सगळ्यासाठी. मी? तू आणि तुझी मुलगी, तिला काय माझी काळजी आहे की नाही कोणास ठाऊक. सतत आपलं काम काम काम, कधीपासून मी वाट बघतोय तिची. कधी कधी ना मला असं वाटतं की मी तिचा सख्खा मुलगाच नाही. नाहीच आहेस. एक्सचेंज मध्ये आणलाय तुला, म्हणूनच डॉली तुझ्याशी असं वागते. आजी कर, तू पण ना माझीच मस्करी कर. तुम्ही ना 3 बायका मिळून ना माझी नुसती फजिती करा आणि ती एन्जॉय करत राहा. ती राधा पण माझ्यावर चिडलीये का, तर माझी आई तिला भेटणार आहे म्हणून. पण माझी आई कुठे आहे? ती आलीच नाही. आणि माझ्या आईची आईने मला हेल्प करायचं सोडून माझीच मस्करी करते. वा व्हेरी गुड, हेच कंटिन्यू करा. ओ असं आहे सगळं. तर मग हे आल्या आल्या नाही का सांगायचं? उगाच वादळ वाऱ्याच्या गोष्टी करत राहिलास. इकडे हे बघ, आता राधा तुझ्यावर चिडली म्हणून तू रागावलायस, आणि आई तुला भेटत नाही म्हणून आणखीन रागावलायस. करेक्ट? हम्म. अगदी लहान आहेस तू,
लहान मुलासारखं करतोस. अरे तुझ्या आईला तू माझ्यापेक्षा जास्त ओळखतोस ना. तुझ्यापेक्षा तिला काम जास्त महत्वाचं आहे असं तुला वाटतं का? मग आज न भेटण्याचं काय कारण आहे? अरे कधी कधी माणूस अशा गोष्टींमध्ये इच्छा नसताना अडकतो की ज्याच्यातून त्याला बाहेरच पडता येत नाही. रादर ते त्याच्या हातातच नसतं. मोनिका अशीच कुठेतरी अडकली असेल ना. पण असं एवढं काय झालंय की एक फोनही नाही केला तिने? एक साधा मेसेज तरी करू शकली असती ना ती. नाही, ते काही नाही. आजी, आज तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास ना तरी मी तुझं काही ऐकणार नाहीये. जोपर्यंत मी आईला भेटत नाही ना तोपर्यंत मी इथेच बसून राहणार आहे, कुठेही जाणार नाही. मी इथेच बसून राहणार आहे. डबू, काही खाणार आहेस का तू? नाही, आईला भेटल्याशिवाय मी काही खाणार नाहीये. चल, जेवायला वाटले. भूक नाहीये. का? अक्काची बोलणी खाऊन पोट भरलं? आई प्लीज, एकतर मी खूप दमलीये. आता नको ना हा विषय. ठीक आहे, मग उद्या उशिरा उठ. आपल्याकडे काही धुणी भांडी करायची नाहीये. आरामसे उठता येईल तुला. आई किती ऐकवणार आहेस तुम्हाला? तुला माहितीये ना मी हे सगळं का करते ते. हे बघ डॉली, तुटलेली नाती जोडण्याच्या नादात आपलीशी असलेली नाती तुटणार नाहीत याची काळजी घे. बाकी तू समजूतदार आहेसच. गुड नाईट. गुड मॉर्निंग. आई, हे बघ ना, मी हे पराठे बनवलेत, सॅलड बनवले, चॉकलेट कुकीज आणि स्पेशली हा रवा केक ना कबीरसाठी बेक केलाय. त्याला आवडतो म्हणून. त्याला देशील ना? सगळं डब्यात भरून ठेवतेय मी, फक्त त्याला द्यायचंय. फक्त तू सांगशील ना त्याला हे प्लीज. तूच ऐक ना, माझा नाईलाज आहे, तुला कळतंय ना. माझाही नाही लागत. हिमालयात जाऊन राहावंसं वाटायला लागलंय मला. आई, ते टोकाचं आहेस तो तुझं सगळं. आणि इतकी चिडचिड का करतेयस? त्याच्याशी तुला काय घेणं देणं? प्लीज 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 प्लीज, आता परत सगळं नको ना सुरू करू प्लीज. बरं ऐक ना, हे सॅलड आहे ना, हे कबीरला असं थंड खायला आवडतं. प्लीज फ्रीज मध्ये ठेवशील ना, आणि तो उठल्यावर त्याला दे. हा,
कारण तो तर 100% विसरणारच आहे, पण तू देशील ना? माझ्याकडे काही ऑप्शन आहे? आईने स्वतःच्या मुलासाठी रात्रभर जागून जे केलेलं आहे ते. मिनिट, तुला कसं कळलं? मी रात्री लवकर झोपली होतीस तू, म्हणून विचारते. डॉली, तू जशी कबीरची आई आहेस तशी मी तुझी आई आहे. आईचं काळीज असतं, मुलगी रात्रभर जागतीये तर मला झोप कशी लागेल? पण तुला काय त्याचं? आईचं काही होऊ देत, मुलाचं काही होऊ देत, मी माझा हट्ट सोडणार नाही. प्लीज. कसं आहे, ऑलरेडी कबीर माझ्यावर चिडलाय. आता तू पण माझ्यावर चिडलीस तर मग कसं होणार ना माझं? दिवसभर तेच विचार माझ्या डोक्यात राहणार आणि मग माझं कामात लक्ष लागणार नाही आणि दिवसभर अक्कांच्या शिव्या खाव्या लागतील. त्या अक्काला जाग येईल, प्लीज. आणि ऑलरेडी ना तुम्हाला खूप ऐकवलंय, झालंय आपलं सगळं. ऑनेस्टली आता आणखीन लाजवू नकोस ना प्लीज. ओके, मला उशीर होतोय. लव्ह यू. आठवणीने दे. आय लव्ह यू. बाय. आई जी, आई आई आली आहे का? कुठे आहे ती? अरे हे का राणी? आईचं प्रेम बघ, तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत तिने. अगं पण मला हे नकोय, मला आई हवी आहे. ती कुठे आहे? तिला इमर्जन्सी होती, लवकर जावं लागलं. आजी आता तू पण तिच्यासारखी कारणं द्यायला लागलीस ना. आणि तुला माहितीये ना, मला तिला भेटणं आणि राधाला भेटवणं किती इम्पॉर्टंट आहे ते. मग ती अशी कशी निघून जाऊ शकते? आणि मी रात्रभर तिची इथे वाट पाहतोय ना, मग ती मला भेटू नाही शकत का? मला न भेटता निघून गेली, अशी कशी जाऊ शकते यार? आय हेट यू. यू आर इम्पॉसिबल. डबू, तुझी नाराजी मी समजू शकते, पण मोनिकाला काही बोलशील तर मात्र ऐकून घेणार नाही. पण आजी, मग मी काय करू? जरा धीर धर, हॅव पेशन्स. वेळच सगळं ठीक करेल. हे बघ, काल रात्री ती उशिरा आली, आज तिला लवकर जायचं होतं, तरीही रात्रभर जागून तिने तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत. अगं पण मग मला उठवायचं ना, मी इथेच होतो ना, मग मी उठलो असतो. तेच तर ना, मुलं आईबापाचं मन मोडू शकतात, पण आई मुलाची झोपही मोडू देत नाही. जरा समजून घे ना तिला. अरे आता तिला फोनच कर. आता हॅलो कबीर. हॅलो. आय एम सो सॉरी. काल ना मला अजिबात वेळ नाही मिळाला, पण मी जेवण करून ठेवले, नंतर कॉल करू. नाही नाही, आई 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 हे बघ, तू आज संध्याकाळी मला 7 वाजता कॉफी शॉप मध्ये भेटणार आहेस आणि मी आता तुझं काही ऐकणार नाहीये. तू मला काही कारण देऊ नकोस, तू मला संध्याकाळी कॉफी शॉप मध्ये भेट. चल बाय, मी ठेवतोय फोन. हॅलो. हॅलो. झालं बोलून? हा? हा. मग आता काम करायचं? करायचं की. हा, मग काम करा. हा? करते. काम करा. लय घाईचा फोन आहे नाही ना? फोन बंद करते का घेऊ काढू? नाही, करते की. हा, मग काम करशील? काम करायचं, नाही तर फोन काढून घे. नाही नाही. हा. अगं ए गॅस कमी कर ना, ती जळायला लागली. एका वेळी एकच काम करायचं असतं. हा, हे नाही तर ते. हा, कळलं का? ती फोडणी जळली सगळी. हा, चल कर कर, काय करते ते कर.
बंद केला गॅस. हा चल. करते. हा कर कर कर. काय ग? अगं ए ती भाजी धुतली का नीट? धुतली की. धुतली ना? होय. हा बघू बरं. हा चल कापून घे. हा चल. हा चल नीट काप. होय. हा मी हा तू कर तुझं काम कर, मी जाते. होत हा जरा ते काट व्यवस्थित लाट. होय. हा अक्के काय सांगू तुला, आपण वरन आलो होता, वरच्या खोल्या बघितल्या, आईसोबत एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटलं आपल्याला. हा मग काय, मीच लक्ष्मीकडनं करून घेतलंय. मी तिला सांगितलं हे कर ते कर, तिने सगळं व्यवस्थित केलंय. इथं आपलं वेगळंच. तिकडे चीन स्पोकीत ब्रिज पडला ना तर ही बोलणार आपण पाडला. अक्की काय चाललंय? अगं जो काम करतो त्याचं नाव होऊ दे, त्याचा जरा बोलबाला होऊ दे, तुझं काय मध्ये? हा सत्य एकदम बरोबर बोलतो. अरे आपण सकाळपासून बघतोय सतत काम करतात बाई, 1 मिनिट पण रेस्ट नाही. भाई हे आपलं घर असं बेस्ट कधी दिसलंच नव्हतं. हा रे, ते म्हणतात ना, ते लक्ष्मीचा हात फिरल्यासारखं वाटतंय है ना. अच्छा, म्हणजे तुझं पण सकाळपासून तिच्यावर लक्ष होतं तर. आधी सत्य होता, आता तू काय? अक्का समजा काम झालंय, येऊ का मग मी आता? अगं एवढी कशी लवकर जाशील? वरची कपाट आवरायची राहिली आहेत. लावले की कवाच. हा होय, कधी लावलं? कवाच लावलंय, दुपारच्या नाच. हा बरं, ते डबं घासायचे होते. लक करतात. हा? झालंय घासून. मग येऊ का मी? लक्ष्मीबाई कामाची एकदम तरबेज आहेत. अगं ते कपड्यांच्या कपाटात डांबराच्या गोळ्या ठेवायच्या राहिल्या ना. आई म्हणून भसा ठेवू नको. 2 कपड्यानंतर 1 डांबराची गोळी असं ठेवायचंय. ते कर आणि जा. हा ते उद्याच्याला केलं तर चालेल का? म्हणजे आता कसं जरा उशीर व्हायला लागलाय. अगं हे तर म्हणतात तू कामात एकदम तरबेज आहे, पटापट कर आणि जा. अक्का अगं लहान लेकरू आहे का त्यांचं, रडतंय ते. फोन आला होता ना तुम्हाला. मग अगं जायला पाहिजे त्यांना, सोड ना त्यांना. असं पण ठीक आहे, मीच करते. माझं काम आहे, मीच करते. तुला जायचं तर जा. फोन आला होता ना, लय पुळका आलाय ना तुला. ह्या भया अक्का गावतील. मी जाऊ का? त्यांना मदत करते मी. ओ बाई, तुम्ही टेन्शन नका घेऊ. अहो आज काय त्या डांबराच्या गोळ्या टाकल्या नाहीत ना, तर कपडे काही झिजत नाहीत. तेव्हा तुम्ही काय पण टेन्शन घेऊ नका. तुम्ही तयार व्हा आणि जा, घरी जा. आपण अक्काशी बोलतो. हा भाई अरे बघ ना केवढा उशीर झालाय. तू सोडायला जातो काय ना, बरा पडेल त्यांना. तू आज संध्याकाळी मला 7 वाजता कॉफी शॉप मध्ये भेटणार आहेस आणि मी आता तुझं काही ऐकणार नाहीये. कसला उगीच असं म्हणतोस? हा ठीक आहे, सत्य काम कर, तू पण चल बरोबर. चल आपण सोडून येऊ. मी अजय नको, आजकाल मदत करतो ना मी, तू जा ना. अरे सत्य चल रे, चल गाडी काढ. चल आपण जाऊन येऊ. चल नको अरे चल लवकर गाडी काढ. चल. कबीर, मी बरी दिसतेय का? हो, खूप छान. अरे लक्ष कुठे आहे तुझं? मला ना खूप टेन्शन आलंय. म्हणजे तुझ्या आईला मी आवडेन ना? त्यांनी मला काही प्रश्न विचारले तर? यार प्लीज मला सांभाळून घेशील ना कबीर? आणि ऐक ना, त्यांना खायला काय आवडतं? आपण ना तेच ऑर्डर करूया, चालेल ना? हो,
कबीर, तू त्यांना आपल्याबद्दल काय सांगितलंस? म्हणजे आपण कुठे भेटलो किंवा कसे एकत्र आलो वगैरे, किंवा माझ्या घरच्यांबद्दल त्यांना काय सांगितलंयस? त्यांनी काही विचारलं, मला खूप सारे प्रश्न विचारले आणि मी अचानक ब्लँक झाले तर मला मला काहीच बोलता नाही आलं तर मी काय करू कबीर? मला खरंच खूप टेन्शन आलंय. राधा अगं कशाला एवढं टेन्शन घेतेस? मी आहे ना, मी करीन हे सगळं मॅनेज. आज फक्त तुझी आणि माझ्या आईची भेट होणं इम्पॉर्टंट आहे. थांब, मी तिला फोन करून बघतो. ओके.